UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. नागपुरातील काँग्रेसच्या बैठकीत नाना पटोलेंना सीएम करण्याची मागणी. मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर हिसकावून घेऊ, विकास ठाकरे आक्रमक. नाना पटोलेंना मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, काँग्रेसच्या बैठकीत अतुल लोंढेंचं वक्तव्य. कार्यकर्ते आणि नेत्यांना वाटतं आपल्या पक्षाचा सीएम व्हावा, मात्र मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीत, नाना पटोलेंची प्रतिक्रिया. विधानसभा निवडणुकीनंतर प्रत्येक पक्षाकडून मुख्यमंत्रीपदावर दावा होणार, पण मुख्यमंत्री शिंदेच असायला हवेत ही आमची मागणी, शहाजी बापू पाटलांचं विधान. उपोषणाच्या 7व्या दिवशी जरांगेंची तब्येत बिघडली. उपोषण स्थळावरून उतरताना रात्री जरांगेंना भोवळ. शंभूराज देसाईंकडून जरांगेंना उपचार घेण्याची विनंती. संभाजीराजे आज मनोज जरांगेंना भेटणार. संभाजीराजे अंतरवाली सराटीत जाणार. मराठा आरक्षणावर चर्चा होणार. सकल मराठा समाजाकडून आज अहमदनगर नांदेड बंदची हाक. मनोज जरांगे पाटलांच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा. धाराशिवमधील मराठा क्रांती मोर्चाचा हैदराबाद गॅझेटला विरोध. मराठा म्हणूनच आरक्षण देण्याची मागणी. तर कुणबी नोंदींसंदर्भात हैदराबाद येथून धाराशिवमध्ये महत्त्वाचे दस्तऐवज आणले. तुम्हाला मंत्रिपद मिळालं तर मी राजीनामा देईन. मला मंत्रिपद मिळताना आमदाराकडून धमकी. त्यांनाच मुख्यमंत्र्यांकडून सिडकोचं अध्यक्षपद. संजय शिरसाट यांचं नाव न घेता गोगावलेंचा गौप्यस्फोट. शिवसंग्राम संघटना विधानसभेला 5 जागा लढणार. मुंबईत बैठकीत निर्णय. ज्योती मेटे यांची माहिती. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आदिवासी समाजाचा विरोध. आज नरहरी झिरवाळांच्या अध्यक्षतेत मुंबईत महत्त्वाची बैठक. आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार. आमदार रोहित पवारांना भाजपचा धक्का. कर्जत जामखेडचे तालुकाध्यक्ष मधुकर राळेभात उद्या भाजपात प्रवेश करणार. ठाकरे गटाचेही काही पदाधिकारी भाजपमध्ये जाणार. इम्तियाज जलील यांची आज छत्रपती संभाजीनगर ते मुंबई तिरंगा संविधान रॅलीत मुंबईत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांना संविधान भेट देणार. पुण्यात जोरदार पाऊस. धायरीमध्ये अर्ध्या तासाच्या पावसामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप. अचानक पाऊस आल्यानं पुणेकरांची धावपळ. नाशिकच्या कांदा उत्पादकांना दिलासा मिळालाय. लाल कांदा पाठवण्यासाठी रेल्वेकडून 3 महिन्यात 20 मालगाड्या. सीईटी परीक्षांच्या तारखांमध्ये बदल. 1 डिसेंबरला होणारी परीक्षा 15 डिसेंबरला होणार. सीबीएसई कडून परीक्षेचं वेळापत्रक जाहीर. वेस्टर्न रेल्वेवर आज रात्रीकालीन ब्लॉक. गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान 6व्या रेल्वे मार्गाचं बांधकाम सुरू. लेबनॉन पेजर स्फोटाप्रकरणी केरळमधील रिन्सन जोस यांच्या कुटुंबियांची चौकशी. भाजपकडून जोसस त्यांच्या कुटुंबियांच्या संरक्षणाची मागणी. 2024च्या श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मार्क्सवादी नेते अनुरा कुमारा दिसानायके विजयी झालेत. एसजेबी पक्षाचे नेते सजित प्रेमदास यांचा पराभव. जानेवारीमधील कोल्ड प्ले कार्यक्रमाच्या तिकिटांचं काही मिनिटातच बुकिंग. ऑनलाईन तिकीट विक्रीचं संकेतस्थळ ठप्प झाल्यानंतर मीम्स आणि रील्स व्हायरल. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.